नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा तोडकर. आज वेटरना कंपनीच्या क्लोजअप या प्रोडक्टविषयी आपण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. ह्या गाईला आपण 9वा महिना चालू झाल्याच्या नंतर हे वेटरमिक्स क्लोजअप हे वेटरना कंपनीचं प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे. 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी. तर तुम्ही रिझल्ट आज आत्ता व्हॅली जस्ट तिचा रिझल्ट बघा तुम्ही. कासेची वाढ असेल, गाईचं बॉडी स्कोर असेल आणि कंपनीनं सांगितल्याप्रमाणे जे 20 ते 30% दुधामध्ये जी वाढ आहे ती पण आपल्याला 100% भेटते. कारण याच्या अगोदर ती मी एका गाईला वापरलेला आहे, त्या गाईवरती 100% रिझल्ट आलेला आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे त्या गाईचा वार किंवा झार जो आहे तो पडणे आणि गर्भाशयाचं क्लिअर होणे. गाय वेल्यापासून 2 ते 3 तासामध्ये, जास्तीत जास्त 3 तासामध्ये गाईचा झार पूर्णपणे बाहेर येतो. आणि त्याचा फायदा असा होतो की गर्भाशय लवकर क्लिअर झाल्यामुळे गाय लवकरात लवकर दुधावर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण सेकंड टाईम तिला भरवतो, EI करतो, त्यावेळेस रिपीट ब्रीडिंगची समस्या न येता सहजगत्या ते कन्सिव्ह होऊन जाते. त्यामुळे दुसऱ्या वेतातला जो गॅप आहे तो कमी करण्यास आपल्याला मदत होते. बघा, वासराची डेव्हलपमेंट बघू शकता तुम्ही. हे काही सेक्स सॉर्टेड सिमनचं नाही आहे. गाय कन्सिव्हला सुरुवातीला प्रॉब्लेम दिली म्हणून आम्ही खिलार बैल होता, खिलार लावलेला आहे. नशिबाने आपल्याला ती कालवड भेटलेली आहे. आम्ही रुद्रा नाव ठेवलेलं आहे वृंदावन डेअरी फार्ममध्येचं. गाईचं बॉडी स्कोर बघा तुम्ही. आणि सूज अजिबात नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासेवरती. काशीची बाकीचा सगळा रिझल्ट भेटलेलाच आहे. ह्या गाईवरती अजून दुधामध्ये किती रिझल्ट आपल्याला भेटतो ते पण आपण तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करूयात. गाईच्या बॉडी स्कोर आणि हे सगळं पूर्ण डेव्हलपमेंट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जे की दूध वाढीसाठी आपण काय करतो, गाभण काळामध्ये अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि वेल्यापासूनच दूध कमी निघतं, दूध देत नाहीत, ह्या तक्रारी बऱ्याच पशुपालकांच्या आपल्याला ऐकायला मिळतात. तर त्याच्यामध्ये त्या जनावरांचा काही दोष नसतो मित्रांनो. तिथं आपण कुठंतरी चुकलेलो असतो. थोडासा खर्च होतो मान्य, बाकी सगळ्या कंपनीचे प्रोडक्ट पण आपल्याला आहेत. आम्ही मेटाबॉलाइट वगैरे वापरायचो, व्हायटमेच वापरायचो, अल्ट्रास्ट्रॉंग वापरायचो, पण एवढे रिझल्ट कुठले आम्हाला असे म्हणावं असे भेटले नाहीत. हे वेटरना कंपनी, मी थोडक्यात म्हणजे कंपनीशी माझा काही अर्थार्थी संबंध नाही आहे, पण एक रिझल्ट जो असतो किंवा शेतकऱ्यांचा फायदा ज्याच्यात असेल त्याच्यामध्ये आपण नक्कीच त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. प्रोडक्ट तुम्हाला जिथं भेटतील तिथून तुम्ही घेऊन वापरून एकदा नक्कीच बघा. शेवटी आपण ग्राउंड लेवलला कष्ट करतो, तिथल्या अडीअडचणी किंवा तिथं काय त्रास आहे या फक्त आपल्यालाच माहीत असतात. बाकी सगळे कंपनीवाले येतील, थेरॉटिकली तुम्हाला आमचा रिझल्ट आहे वगैरे म्हणतील. बाकीचं जसं वापरून बघतो तसं ह्या कंपनीचं एक वेळेस वापरून बघा. जिथून तुम्हाला अवेलेबल होईल तिथून घ्या. आणि नसेलच अवेलेबल होत तर अंबाजोगाई एरियामध्ये जवळपास असतात, माझ्याशी जरी कॉन्टॅक्ट केला तरी आपण तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. धन्यवाद.